नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। जिस तरह पूरे देश में 14 अप्रैल को भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की 134वीं जयंती उत्सव मनाई गई, उसी तरह भिवंडी शहर में भी डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती शोभा यात्रा निकालकर बड़े हर्षोल्लास के साथ मनाई गई, जिसमें कई मंडलों ने निकाली भव्य शोभा यात्रा। तो नाके पर रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड रिक्शा चालक मालक संगठन द्वारा पीने के लिए ठंडे पानी का वितरण किया गया व मंडल के अध्यक्षों का स्वागत सत्कार किया गया। वहीं धामनकरना का मित्र मंडल व स्वाभिमान सेवा संस्था द्वारा माजी नगर सेवक संतोष शेट्टी व राजेश शेट्टी द्वारा भी आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सत्कार किया गया। आइए देखते हैं डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की 134वीं जयंती उत्सव की शोभा यात्रा। तो वहीं मान्यवरों ने शुभकामनाएं देते हुए क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। सर्वप्रथम सगळ्यांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज खरोखर ज्यांनी मानवताचा धर्म कसा पाळावा हे लोकांना पूर्ण देशाला शिकवलं आहे, आज त्यांची जयंती आहे। पण समाजाने आज पण समाजाला काही वेळ दिलेला, काही वर्ष दिलेली, काही ह्या वर्षामध्ये आपण समाज बाबासाहेबांना वाटलं तर समाज पुढे जाईल, पण समाज अजूनही पुढे जाऊ शकला नाही। कारण का काही लोक अजून समाजाची गरीबच राहिलेली आहेत। पण मी बोलतो, डॉक्टर साहेबांचं म्हणणं होतं का शिका, अजून आपल्याला शिकण्याची गरज आहे। आपल्या समाजातले बहुतेक लोक आज शिकून डॉक्टर, इंजिनियर, वकील मोठ्या मोठ्या पोस्टावर गेले आणि समाजाची सेवा करतात। डॉक्टर साहेब एक व्यक्ती ज्यांनी शिकून पूर्ण विश्वाला एक वाट दाखवली, तसा आपणही आपल्या समाजातले काही लोक मागे आहेत, म्हणून आपणही त्यांना शिकून त्यांनाही पुढे घ्यावं और समाजाला जो डॉक्टर साहेबांचे जे विचार होते त्या विचारांनी समाजाला पुढे न्यावा, एवढंच मी सगळ्या पूर्ण समाजाला बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। परत एकदा जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। आज आपण ज्या महामानवांची जयंती साजरी करत आहोत, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सर्व बांधवांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा। स्वाभिमानी सेवा संस्था तसेच धामनकरना मित्रमंडळ या मंडळाचे सर्व मी ज्यांना नेहमी माझे मोठे बंधू बोलतो असे संतोष शेट्टी साहेब यांच्या विद्यमाने धामनकरना या ठिकाणी अनेक वर्षापासून या कार्यक्रमाचं ते आयोजन करतात। या कार्यक्रमाला उपस्थित मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय LP गायकवाड साहेब, तसेच ज्येष्ठ माजी नगरसेवक आमच्या सभागृहामधले आमचे सहकारी मदनबुवा नाईक साहेब, भाजपा भिवंडी शहर अध्यक्ष हर्षदजी पाटील साहेब, विचारपीठावर उपस्थित सर्वच आमचे सहकारी, आता चाललेले आमचे पाटील साहेब, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना देऊन केवळ अनुसूचित जाती जमातीवरती उपकार नाही केले, तर सर्व भारतात देशामध्ये राहणाऱ्या सर्व जाती धर्मातील लोकांवरती खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी उपकार केलेले आहेत। आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमुळे आणि संविधानामुळे आपण सर्व गुण्यागोविंदा दुनिया देशामध्ये आपण राहत आहोत बांधव, ही सर्व बाबासाहेबांची कृपा आहे। त्यामुळे जास्त वेळ खरं तर मी बोलणार नाही, आम्हाला पुढे कार्यक्रमात जायचं आहे। मी पुन्हा एकदा सर्वांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि संतोष शेट्टी साहेब यांचा धन्यवाद करतो की त्यांनी असं या कार्यक्रमाचं आयोजन करून निश्चितच ते वार्डामध्ये देखील चांगल्या प्रकारे काम करून या ठिकाणी लोकांना प्रबोधित करतात। मी पुन्हा एकदा त्यांना देखील शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय। या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाच्या माध्यमातून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। यापुढे आपण भारताची राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत राहील यासाठी आपण प्रयत्न करूया। आजचे संतोष शेट्टी साहेब हे नेहमीच या धामनकर नाक्यावरती विविध उपक्रम राबवत असतात। त्यांच्या उपक्रमाचा जो हेतू जो असतो
फक्त कार्यक्रम राबवणं हा नसतो, त्याच्यामधून भारताची जी एकात्मता आहे, राष्ट्रीय एकात्मता आहे, सामाजिक एकात्मता आहे, हा जो उपक्रम आहे, या उपक्रमामधून ते प्रदर्शित होते आणि त्याची अंमलबजावणी आपण सर्वजण करत असतो. मी परत आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त आपल्याला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.